नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं। आता इकडे जो पार्थ आहे तो काव्याला तयार करत असतो। काव्याचं आता डोहाळे जेवण असतं, त्यासाठी स्वतः पार्थ आता काव्याला सगळे काही दागिने घालत असतो। तेवढ्यातच आता काव्या पार्थला म्हणते, अहो देशमुख, काय चाललंय तुमचं? जगातला पहिला नवरा असाल तुम्ही की इतकं बायकोला तयार वगैरे करत आहेत? मग आता पार्थ म्हणतो की माझी बायको दिसतेच इतकी गोड, मग काय करणार ना, असं आता पार्थ काव्याला म्हणतो। दुसऱ्या बाजूला आता जी रम्या आहे ती इकडे आर्याची वाट पाहत असते, म्हणत असते ह्या आर्याचा ना पाठलाग करायला पाहिजे, आपल्याला खरंच क्लू भेटेल काहीतरी। पण आर्या काही तिथे थांबतच नाही। आर्या वाऱ्याच्या वेगात आतमध्ये निघून जाते आणि दोघींचा पचका होतो। दुसऱ्या बाजूला काव्या आणि पार्थला बघून नंदिनी जीवा खूपच खुश होत असतात। मग आता नंदिनी म्हणते, किती खुश दिसत आहेत ना दोघे, खरंच खूप मस्त फिलिंग असते ही। तेवढ्यातच आता जीवा म्हणतो, काही दिवसांनी आपल्याला पण ही गुड न्यूज मिळणार आहे। दुसऱ्या बाजूला आर्या आता सरोगेसीचे जे काही पेपर्स आहेत ती स्वतःकडे ठेवून घेणार असते आणि आता ती महाभारत घडवणार असते। तर हा आहे आजचा पुढील भाग। तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।